नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 6 मे आपण आलतो पिंपळगाव बसवंत कांदा मार्केटला। मित्रांनो, आवक बघू शकता तुम्ही, टोटल आवक आज 700-800 मध्ये आहे। तर मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून उद्याचे येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आपल्या शेतकरी मित्रांनो, व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी का सगळ्यांचा बाजारभाव सांगितलं, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। शेवटला सरासरी हायेस्ट लोएस्ट काय निघतं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल। आणि आज बाजारभावामध्ये बदल झालाय, काय बदल आहे तो व्हिडिओमध्ये कळणार आहे। चला भाव बघूया। आणि मित्रांनो, फेसबुकवरती आपण पिंपळगाव कांदा मार्केट नावाने पेज बनवलंय। तिथं पण आपण डेली व्हिडिओ कांद्याचे बाजारभावाचे व्हिडिओ टाकणार आहे। तर तिथं जाऊन तुम्हाला फॉलो करायचंय। आता ते कसं करायचंय, आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये फेसबुकची लिंक देईल, त्याच्यावरती क्लिक करायचंय आणि त्या पेजला जाऊन फॉलो करायचंय मित्रांनो, आणि नक्कीच फॉलो करायचंय। चला भाव बघूया। मित्रांनो, लिलाव चालू झालाय। आपण दुसऱ्या लाईन पासून घेऊन राहिलो। आज बघू शकतो तुम्ही, मीडियम साईज कांदा आहे। काय भाव गेला? 1000 रुपये। 1000 रुपये जायले 1000 रुपये। दोघं एकच कांदे ना? ठीक आहे। कुठला आहे कांदा? आडगाव। बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे। ठीक आहे, 1000 रुपये। पुढे बघू, काय भाव गेला दादा? 900 रुपये जायले। बघू शकतो तुम्ही, 900 रुपीज। कुठले? कारसूळ। ठीक आहे, 900 रुपये जायले। पुढे बघू, काय भाव गेला? 540 रुपये। बघू शकतो तुम्ही, गोल्टी 540 रुपये। 540, 540 रुपीज। कुठले? करंजवन। ठीक आहे, पुढे बघू, काय भाव गेला? 1301। बघू शकतो तुम्ही, 1301 रुपये जायले। 1301 रुपीज। 1301। कुठला आहे कांदा? चाचडगाव। 1301। बघू शकतो तुम्ही, चाचडगावचा कांदा आहे। बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे। ठीक आहे, पुढे बघू, काय भाव गेला दादा? 1102। 1102 जायले। बघू शकतो तुम्ही, क्वालिटी 1102। 1102 रुपीज। कुठले? निमपाडा ना? ठीक आहे, बियाणं कोणतं त्याचं? ठीक आहे, निमपाड्याचा कांदा आहे। पुढे बघू, काय भाव गेलो? 1030 रुपये। बघू शकतो 1030, 1030 रुपीज। कुठला आहे कांदा? वडनेर भैरव। बियाणं कोणतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे। वडनेर भैरवचा कांदा आहे। ठीक आहे, काय भाव गेला दादा? 950 रुपये। 950 रुपीज। 950। कुठला आहे कांदा? पालखेड। बियाणं कोणतं त्याचं? येलोराचं बियाणं आहे। ठीक आहे, पुढे बघू, येलोरा गुलाबी। काय भाव गेलो? 925 रुपये। 925 रुपीज। कुठला आहे कांदा? सोनजाम। आणि बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे। सोनजामचा कांदा आहे। ठीक आहे, काय भाव गेलं? 1251। 1251 रुपीज। 1251। कुठला आहे कांदा? पालखेड बंधारा। बियाणं कोणतं त्याचं? येलोरा। कधी काढलाय कांदा? 8 दिवस झाले। ठीक आहे, पुढे बघू, काय भाव गेलं? 1025। 1025। 1025 रुपीज। कुठला आहे कांदा? पिंपळगाव बसवंत। बियाणं कोणतं त्याचं? प्रशांतचं बियाणं आहे। ठीक आहे, पुढे बघू, काय भाव गेलो? 880। 880 रुपीज। बघू शकतो, 880। कुठला आहे कांदा? दावचवाडी। बियाणं कोणतं त्याचं? ठीक आहे, दावचवाडीचा कांदा आहे। पुढे बघू, काय भाव गेलं? 1030 रुपये। बघू शकतो तुम्ही, 1030 रुपये। 1030 रुपीज। कुठला आहे कांदा? दावचवाडी। बियाणं कोणतं त्याचं? ठीक आहे, पुढे बघू, इकडे कोण दादा? काय भाव गेलं? 1190। बघू शकतो तुम्ही, 1190 रुपये जाईल। 1190 रुपीज। 1190। कुठला आहे कांदा? धाऊर ना? धाऊरचा कांदा आहे। चाचडगाव धाऊर। आणि बियाणं कोणतं त्याचं? पंचगंगा। कधी काढलाय कांदा? 8 दिवस झाले ना? ठीक आहे, पंचगंगाचं बियाणं आहे। कलर आहे, क्वालिटी आहे। बघू शकतो तुम्ही, पुढं बघू, काय भाव गेली खात? बघू शकतो खातची क्वालिटी। काय भाव गेलो? 201 रुपये जायले। 200 रुपीज। पिंपळगाव कांदा, पिंपळगाव बसवंत। ओके, काय भाव गेला? काय भाव गेला?
काय भाव गेला सांगा ना. 900 रुपये. कुठला आहे कांदा? सुरगाणा. 900 रुपये. 900 रुपीज. ओके. पुढे बघू. इकडे कोण आहे? इकडे कोणी सांगा रे. लाईव्ह चालू आहे. बातमी चालू आहे. कुशे रे लाईव्ह सांग ना काय भाव गेला. काय भाव गेलं? 1014. 1014. 1040 रुपीज. बघू शकतो मी. कुठला आहे कांदा? नांदूर. नांदूर. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती. घरगुती बियाणं आहे का? ठीक आहे. पुढे बघ. काय भाव गेलं दादा? 1252. बघू शकतो तुम्ही. मीडियम साईज आहे. रेग्युलर साईज. 1252. 1252 रुपीज. कुठला कांदा? बरं. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? ठीक आहे. ठीक आहे. कधी काढलाय कांदा? 15 दिवस झाले. ठीक आहे. पुढे बघू. काय भाव गेलं? पाहून घ्या भाव किती आहे. 926. 925. ठीक आहे. 925. कुठला आहे कांदा? पालकडचा मिरची. पालखेड मिरची. ठीक आहे. बघू शकतो तुम्ही क्वालिटी. बियाणं कोणतं होतं त्याचं? गावठी बियाणं आहे ना. ठीक. पुढे बघू. काय भाव गेलं दादा? कोण इकडं? काय भाव गेलं? 916 रुपये. 916. 916 रुपीज. कुठला आहे कांदा? हा. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. पुढे बघू. काय भाव गेलं? 951. बघू शकतो 951 जाईल. कुठला आहे कांदा? दिवाळी. बघू शकतो क्वालिटी. 951 रुपीज. बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे. ठीक आहे. पुढे बघ. काय भाव गेला? 950. 950 रुपये. बघू शकतो मी. 950 रुपये. 950. कुठला आहे कांदा? पालखेड मिरची. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. पुढे बघू. इकडे कोण शेजारी? बघू शकतो तुम्ही क्वालिटी. काय भाव गेला? 1300 रुपये. बघू शकतो तुम्ही क्वालिटी. 1300 रुपये. कुठला आहे कांदा? तीसगाव. बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रशांत गुलाबी. 30 गावचा कांदा आहे. कधी काढलाय कांदा? 10-12 दिवस झाले. काही साठवलंय का? किती? 10 एक ट्रॅक्टर. हे काय भाव गेला? 850 रुपये. 850 रुपये. 850 रुपीज. कुठला आहे कांदा? गोंडेगाव. गोंडेगाव मुखेड का? सुकेना ना. गोंडेगाव सुकेना. ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? हो. काय भाव गेलं? 1100 रुपये. 1100 जाईल. 1100 रुपीज. कुठला आहे कांदा? चाचडगाव. बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रशांतचं बियाणं आहे ना. चाचडगावचा कांदा आहे. ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? 1115 रुपये. 1115 रुपीज. कुठला आहे कांदा? दावचवाडी. बियाणं कोणतं होतं त्याचं? ठीक आहे. दावचवाडी. कधी काढलाय कांदा? 15 एक दिवस झाले. ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेलो? 1000 रुपये. 1000 रुपीज. क्वालिटी बघू शकतो कांद्याची. कुठला आहे कांदा? शिरवाडी. ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? ठीक. पुढं बघू. काय भाव गेलं? 814 रुपये. 814. 814 रुपीज. कुठला आहे कांदा? शिरवाडी वाणी. ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेला दादा? 1138. 1138. 1138 रुपीज. कुठला आहे कांदा? दावचवाडी. बियाणं कोणतं होतं त्याचं? राईचं बियाणं आहे ना. ठीक आहे. कधी काढलाय कांदा? 15-20 दिवस झाले. आणि साठवलंय का? किती? 10 एक ट्रॅक्टर का? ठीक आहे. पुढं बघ. काय भाव गेलं? 1040. 1040. 1040 जाईल. 1040 रुपीज. 1014 आहे. 1014. ठीक आहे. 1014 जाईल. 1014 रुपीज. कुठला कांदा? खतवड. हा. खतवड. 1100 झालं होतं ना. हा. 1105. काल 1105 गेला होता. बरोबर आहे. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं. ठीक आहे. पुढे बघू. काय भाव गेली गोल्टी दादा? 380 रुपये गोल्टी. बघ शकतो क्वालिटी. 380 रुपये गोल्टी. 380 रुपीज. कुठले? दीक्षित.
दीक्षी का ओझर ओझर ना ठीक आहे पुढं बघू